मानवाचं वनही आहे. ते वरून कितीही शांत भासत असलं तरी नाठाळातून आक्रंदन करत असतं. किती लहानच्या मुक्तीला आयुष्य सांग म्हणले इकडे सांगून द्या ना. मला कधी कधी तिचं कुतूहल वाटतं आणि वय सुद्धा होय हो आपली धाकूची बहीण घरी वाट बघते आहे तरी सुद्धा उशीर केला मग रागे बरे याचं वय पण ज्यांना मला सांग वाफे तयार करण्यासाठी लाकडं पुचकाचा आणि सोपाना आणली पण ते बांधायला काहीतरी हवं ना. थोडीशी गोष्ट काहीतरी चालेल दादा तिने वापरेल पण म्हणजे अरण्याचं सौंदर्य असलेल्या लता वेलींचं प्राणहरण करायचं. नाना तुझ्या मुलीची करुणा पाहून साक्षात निसर्ग तुझ्या सहाय्यात आला. तेव्हा वेलींचा भेटोळ आपण आपलं हिरावून घेतलेलं सुख पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करतो. मग या कार्याला आरंभ करण्याआधी निसर्ग देवतेची पूजा करायला हवी. तिचा आशीर्वाद घ्यायला हवा. तुझ्या मनात नेमकं काय मनात आणि हातात सुद्धा लहानपणी एका दिवाळी भाऊबीजेला तुम्ही मला असंच एक रोपटं दिलं होतं आणि नव्याने जीवनाचा आरंभ करतोय तेव्हा हे रोपटं ह्या आम्ही लावूया. दादा ह्या वेळेला हा मोगरा फुलेल ना. निवडीचे लोक लागलेले द्वारी खऱ्याचा विजू जिल्हा गगनावर मुनिजन सुख निरंतर लक्ष निज सुख देत असते. समाधी सुखाचे थांब आभारी तुम्ही या विकासात पुढे कृपा आदेची धरे तैसे रघुमागे निवडे ते मागे. लहानपण बरोबर मला आपलं मानलं इतकं मी अगदी खर्चा झालो. त्या कुठेवर जेव्हा संकट आली तेव्हा त्यातून आता ही कुठे पुन्हा कशी उभी राहील विचाराने खूप अद्भुत ठरवायचो. आता आपण तुम्हाला तर ठाऊकच या वास्तूचं त्यानं माझं माझं ऐकलं. आता मला असा शब्द पाळायला हवा आपण आता भक्तीच्या पाणी मुक्त वाटेवरी ज्ञानाचा तो मार्ग वृत्ती दाटली त्र्यंबकाची आत